राजा शिवाजी चित्रपट लवकरच उद्याच आपल्या भेटीला येत आहे आणि मला वाटतं त्याचं ट्रेलर आपल्या सगळ्यांनी पाहिलं असेल तर मला वाटतं खूप मोठी स्टारकास्ट आहे. रितेश देशमुख खुद्द डिरेक्टर आहे. रायटरमध्ये पण त्यांचा थोडाफार सहभाग आहे. रायटर पण आहे, प्रोड्युसर पण आहे. जेनेलिया मॅम म्हणजे जेनेलिया देशमुख यांनी प्रोड्यूस केला आणि मला वाटतं रितेश देशमुखच डिरेक्टर आहे आणि खूप म्हणजे सुंदर रीतीने त्यांनी तो चित्रपट बनवलेला आपल्याला दिसतो आणि जबरदस्त स्टारकास्ट पण घेतलेली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, जेनेलिया देशमुख त्या स्वतः प्रोड्युसर पण आहेत आणि भाग्यश्री मॅम आहे माझी जाऊ म्हणून आणि मराठी स्टारकास्ट पण आहे. अमोल गुप्ते झालं किंवा मग महेश मांजरेकर सर झालं तर जितेंद्र जोशी, तर अशी एक चांगली स्टारकास्ट. मला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अँथममध्ये सिद्धार्थ जाधवला पण बघितलं, सिद्धार्थ जाधव पण आहे. तर अशी हिंदी मराठी अशी बरीच मोठी स्टारकास्ट घेऊन रितेश देशमुख सर बोलले जसं मी त्यांचे बरेच इंटरव्ह्यू पण बघितले. त्याने आम्ही खूप पहिल्यापासून म्हणजे माझं स्वप्न होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट असं बनवावं आणि खरंच लोकांपर्यंत एक आपल्याला आहे ना, मला वाटतं त्यांनी तो एक इतिहास जो बऱ्याच लोकांना माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले बंधू छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला दाखवलं गेलेलं आहे आणि खरोखरच ते खूप जणांना त्यांच्याबद्दल माहिती नाही आहे. तर मला वाटतं या चित्रपटाद्वारे प्रत्येकाच्या घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांचं पण जे एक कर्तृत्व होतं, जे पराक्रमी होते, शूरवीर होते, ते आपल्याला सगळ्यांना दिसणार आहे सर्वात महत्त्वाचं तर. आणि त्यांनी जे म्हणजे म्हणतात ना 8व्या वर्षापासूनच त्यांनी त्यांना मूर्ती लहान पण कीर्ती महान त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या आणि त्यांनी खूप शूरवीर पराक्रमी होते. पण त्यांचा इतिहास आपल्यासमोर इतकासा आलेला नाही. ते आपल्यासमोर बहुतेक म्हणजे असे छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनावर आहे ना असे बरेच चित्रपट आले, पण आपल्याला यांच्याबद्दल माहिती देणारा मला वाटतं हा एक वेगळा चित्रपट असू शकतो, ज्यामध्ये आपल्याला त्यांचे थोरले बंधू छत्रपती संभाजी महाराज यांचं पण पराक्रम जो आहे जो बघायला मिळणार आहे आपल्याला. आणि ते पण खूप शूरवीर आणि पराक्रमी होते आणि त्यांचं जे एक वेगळं बंधुप्रेम आहे ते होतं, ते या चित्रपटात आपल्या दोघा बंधूंची केमिस्ट्री जी आहे दिसणार आहे. ते मला वाटतं ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच एक लहान भाऊ आणि मोठा भाऊ आपल्याला ते दिसलेले आहे. तर मला वाटतं लहान भाऊच्या भूमिकेत म्हणजे खुद्द जे छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते स्वतः मला वाटतं रितेश सरांच्या मुलानेच तो रोल जो आहे तो केलेला आहे आणि ते एक बोलताना दाखवलेले दोघंजणं आणि मोठा भाऊ म्हणून छत्रपती संभाजी महाराज त्यांचे थोरले बंधू हे बोलताना दाखवले आपल्याला ट्रेलरमध्ये. त्या लहान चिमुरड्यांच्या मनात काय चाललं आहे आता त्याबद्दल तुम्हाला म्हणजे आता आपल्याला चित्रपट बघितल्यावरच त्या सगळ्या गोष्टी कळणारच आहे आणि सुरुवातीलाच ट्रेलरच्या आपल्याला त्या गोष्टी दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिषेक बच्चन दिसणार आहे. आता मला बघायचं अभिषेक बच्चन किती या आपण म्हणू की या कॅरेक्टरला किती न्याय देता ते बघावं लागेल. कारण ते जे होते खूप शूरवीर पराक्रमी होते. 15व्याच वर्षी त्यांनी मुघलांना पळवून लावलं होतं त्यांनी आणि शिवरायांनी. तर इतके म्हणजे ते शूरवीर पराक्रमी आणि असे बलाढ्य होते. आणि आपल्याला ट्रेलरमध्ये ना एक गोष्ट दिसते, अफजल खानच्या भूमिकेत संजय दत्त जे आहे ते आपल्याला काखेमध्ये तोफ गोळा घेऊन म्हणजे ते फोडणं तर शक्य नाही आहे पण आहे ना ते सोडताना दिसतं आहे. तर आहे ना माझ्या माहितीप्रमाणे जसं म्हणजे मला पुस्तकांमध्ये इतकं म्हणजे ते मिळालं नाही आहे, पण मी यूट्यूबवर आहे ना नक्कीच ही स्टोरी सर्च केली तेव्हा मला कळालं की यांचे जे थोरले बंधू होते छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे
तर त्यांच्यावर अफजल खाननी तो गोळा डागला होता आणि त्याने निर्घुण हत्या जी ना त्यांची केली होती. तर त्यांच्याच भावाचा बदला नंतर आपण भाग्यश्री मॅम ज्या राजमाता जिजाऊच्या कॅरेक्टरमध्ये आहेत आणि ते कणखर व्यक्तिमत्व, ते एक काय म्हणतात कणखर आणि एक पॉवरफुल लेडी असं म्हणू शकतो आपण. आणि भाग्यश्री मॅमनी मला त्यांचा तो एक डायलॉग नाही का, आम्हाला खानाचं मस्तक पाहिजे शिवबा, तो एक डायलॉग त्यामध्येच नाही का लिटरली गुजबम्स येतात. आणि त्याच्यानंतर लघुजी जाधव त्यांची पण हत्या करण्यात आली होती. नंतर त्यांचे थोरले बंधू त्यांच्यावर पण म्हणजे अफजल खानाने ती एक काय म्हणतात त्याला, एक मराठ्यांना ना एक धोकाच दिला होता आणि त्यावेळेस धोका देऊन छत्रपती संभाजीराजेंची हत्या केली होती. आणि मग आपल्याच भावाचा बदला घेताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिसणारे म्हणजेच रितेश देशमुख सर दिसणारे, लघुजी जाधव आणि यांचा आणि थोरले बंधू संभाजी महाराज यांचा बदला घेताना दिसणारे आणि अफजल खानची हत्या, इथपर्यंत मला वाटतं ही जी चित्रपटाची कहाणी एकंदरीत आपल्याला दिसणार आहे. अफजल खान आणि मग लघुजी जाधव नंतर यांचे थोरले बंधू छत्रपती संभाजी महाराज आणि या दोघांचं बंधुप्रेम इतकं होतं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण छत्रपती संभाजीराजेच ठेवलं. आणि छत्रपती संभाजीराजेंना आपण छावामध्ये तर बघितलंच आहे. तर एक पॉवरफुल परफॉर्मन्स जो आहे ना तो देण्यात आला आहे. मला वाटतं प्रत्येक रितेश सरांनी तो पुरेपूर प्रयत्न केला दिसतोय मला वाटतं. आणि रितेश सरांचं डिरेक्शन आपण बेडमध्ये तर बघितलं, ते ॲज अ डिरेक्टर खरंच खूप पहिले याचे डिरेक्टर नागराज मंजुळे होते, पहिले मी सांगून देते तुम्हाला. पण यांच्यामध्ये मे बी काहीतरी बी नसलं किंवा मग काही गोष्टी जुळल्या नाहीत, त्याच्यामुळे मग ती डिरेक्टरची जी कमान आहे ना ती सुद्धा त्यांनी त्यांच्याच हातात घेतली रितेश सरांनी. मग ते डिरेक्टरही झाले, ॲक्टरही झाले, सगळ्याच गोष्टी, रायटर आणि सर्वात महत्त्वाचं तर म्युझिक जे दिलं आहे अजय अतुल सरांनी, बापरे लिजेंडरी. म्हणजे ना काय म्हणू, ते जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण अँथम ऐकतो ना, शहारे येतात अंगावर, शहारे जेव्हा ते अँथम ऐकतो. अजून एक दुसरं गाणं रिलीज झालं आहे, ते सुद्धा ऐकायला खूप छान वाटते, शिवराय शिवराय म्हणून. त्याचा ऑडिओ रिलीज झाला आहे, मे बी त्याचा व्हिडिओ जो आहे आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. ॲडव्हान्स बुकिंग जी आहे मूवीची खूप चांगली झालेली आहे. मी हेच म्हणेल की जा चित्रपट बघा आणि आपल्या मराठी माणसाला फुल सपोर्ट करा, रितेश सरांना फुल सपोर्ट करा. आणि ॲक्शन सिक्वेन्स जे आहे ना, पहिले सुरुवातीला आपल्याला ट्रेलरमध्ये जो ॲक्शन सिक्वेन्स दिसला आहे रितेश सरांचा तो सर्वात मोठा असणार आहे आणि खरंच तो खूप भारी चित्रित झालेला असा मला वाटतं पर्सनली. तर आता चित्रपट बघितला, चित्रपटाचा रिव्ह्यू बी लवकरच घेऊन येईल मी. पण आपल्याला तो 30व्या सेकंडला तो ॲक्शन सीन दिसतो जो मला वाटतं त्या सीनला आहे ना थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्या जबरदस्त पडणार आहे खरंच. आणि हा जो चित्रपट आहे हा 3 भाषेंमध्ये रिलीज होणार आहे, तेलुगू, हिंदी, मराठी. सो मराठी ऑडियन्सचा तर सपोर्ट तयार, मराठी ऑडियन्ससाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे. इमोशन्स, प्रेम, आदर, प्रेरणा, देव काय म्हणू, हे सगळं म्हणजे. तर त्याच्यामुळे मला वाटतं मी हेच म्हणाल मित्रांनो, जा चित्रपटाला, मित्रांनो मैत्रिणींनो सगळ्यांनी जा चित्रपटाला. आपले इमोशन्स जे आहे ना फुटणार आहे. चित्रपट भावनिक गोष्ट. पण तुम्हाला सांगू का, सर्वात आधी तर पूर्ण कुटुंबाने चित्रपट बघा, मी हेच म्हणेल. काल सेन्सॉर बोर्डाने काय यार बरेच एक काय म्हणे कट्स लावले, तर मला कळत नाही सेन्सॉर बोर्डाने एक कट लावला आहे ज्या म्हणजे मला काही कळत नाही का लावला आहे तो कट नाही का. म्हणजे मुघलांनी एका लहान मुलाच्या जागा एक गळा चिरण्याचा सीन होता, गळा कापण्याचा सीन होता, तर तो कट केला आहे.
का कट केला आहे? दाखवा ना लोकांना, इतिहास कळू द्या ना. हं. आणि बाकीचे बरेच चित्रपट आहे ज्यामध्ये या गोष्टी कट केल्या जात नाही, तर या पर्टिक्युलर चित्रपटात हा सीन का कट करण्यात आला? तो एक महत्त्वाचा भाग असू शकतो चित्रपटाचा. जो गळा कापण्याचा सीन आहे, तो मुघलांनी एका हिंदू लहान मुलाचा गळा कापण्याचा सीन तो कट केला आहे सेन्सॉर बोर्डाने. का केला आहे मला तर तेच कळालं नाही. आणि मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट बरं का, मराठी चित्रपट जो आहे ना 8 मिनिटांनी मोठा आहे, तर 8 मिनिटाचा काय एक्स्ट्रा टाकलं यांनी ते पण बघणं महत्त्वाचं आहे. आणि हिंदीमध्ये 8 मिनिटाचं काय कट करण्यात आलं आहे ते पण बघावं लागेल. सो काल बघू आता 16+ मुलं जे बघू शकतात चित्रपट. पण मला असं वाटत होतं यार सगळ्यांनी बघायला हवं. तर हे का केलं मला काही कळालं नाही सेन्सॉर बोर्डाने. तो एक महत्त्वाचा पार्ट असू शकतो. आता हे एका दिवसात काय चेंजेस करणार रितेश सर आणि ते त्या सीनमध्ये, तो एक महत्त्वाचा पार्ट असू शकतो चित्रपटाचा. तर हे काय यांनी कट लावला काय कळालं नाही मला. तर मी हेच म्हणेल, आपल्या महाराजांचा चित्रपट आहे, आपला चित्रपट आहे. जा थिएटरमध्ये उद्या बघा, थिएटर फोडून टाका, म्हणजे तुमच्या गर्दीने फोडून टाका नाही का. तर आपल्या महाराजांचा चित्रपट येतोय. मी हेच म्हणेन की जा सपोर्ट करा मराठी माणसाला. आणि मी हेच म्हणेल चित्रपट तर बोरिंग नसणार आहे, गॅरंटी देते. आपल्या महाराजांचा चित्रपट आहे तर तो काहीतरी इतिहास दाखवणार आहे आपल्याला, त्यांच्या थोरल्या बंधूंचा, लघुजींचा. आणि जेनेलिया मॅमचं यार मला वाटतं त्यांचा आवाज आहे थोडासा डबके असताना थोडा अजून छान वाटला असता. बट ठीक आहे, मला त्याच्यामध्ये कोणत्याही कमी त्रुटी काढायच्या नाही. उद्या जेव्हा मूवी रिलीज होईल ना त्याचा रिव्ह्यू मी घेऊन येईल तुमच्यापर्यंत. आणि आता सध्या मी हेच आवाहन करेन का जा ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे चित्रपटाची, करा. चित्रपट खरंच खूप छान असणार आहे. रितेश सरांचं डिरेक्शन आहे. आपल्या माणसाला सपोर्ट करा. आपला मराठी चित्रपट आहे, आपल्या शिवरायांचा चित्रपट आहे. तर जा बघा. मी हेच म्हणाल खूप मोठा हिट करा चित्रपट. आणि पॅन इंडिया सर्वत्र, म्हणजे पॅन इंडियाद्वारे रिलीज करा. जिओ स्टुडिओजकडून होणारे 100 कोटींचा बजेट आहे चित्रपटाचा. तो मोठी रिस्क घेतली आणि मला वाटतं इतका मोठा चित्रपट एका मराठी कलाकाराने डिरेक्टरची पण कमान सांभाळली, ॲक्टरची पण कमान सांभाळली, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर मला असं वाटतंय चित्रपटाचं संगीत जे आहे ते कमाल आहे. आज प्रत्येक गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांचं अँथम वाजताना दिसतंय. आणि खरंच कमाल आहे मला वाटतं. आणि ॲक्शन सीन्स पण मला छान वाटत आहे सर्व. म्हणजे आता उद्या मी पूर्ण रिव्ह्यू करणार आहे चित्रपटाचा. तर आता मी तुम्हाला एवढंच म्हणेल की पूर्ण कुटुंबाला घेऊन जा, आपल्या मुलांना दाखवा, चित्रपट बघा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. आणि आपल्या शिवरायांचा विषय बाई, शिवरायांचा इतिहास आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. सो जा, तिकीट बुकिंग चालू आहे, बुकिंग करा आणि सपोर्ट करा. मी तर बघणार आहे, तुम्ही पण बघा. आणि चित्रपटाचा रिव्ह्यू लवकरच घेऊन येणार आहे मी. आणि तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये का तुम्ही बघणार आहात की नाही चित्रपट. पण मी हेच म्हणेन की बघा, नक्कीच बघा.